नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये. आता मी पाठीमागे पाहू शकता राजीव गांधी स्टेडियम आहे आणि त्या साईडला सेक्टर 2 कडे जाणारा रस्ता आहे. म्हणजे सेक्टर 3 पाठीमागे, सेक्टर 4 पाठीमागे आहे. कॅमेऱ्याला मी थोडा फिरायला सांगेल. हे सेक्टर 3 आहे आणि पुढे गेला तर सेक्टर 4 या साईडला डाव्या साईडला सेक्टर 4 आहे. इकडे नागेश्वर मंदिर आहे. म्हणजे मी कुठे एक्झॅक्टली उभा आहे हे सीबीडीकरांना माहिती पडलं असेल. आणि थोड्याच अंतरावर एक नूतन एकता कोऑपरेटिव्ह क्रेडिट कोणती पतपेढी आहे, त्याचं ऑफिस आहे, ज्या ठिकाणी माजी नगरसेवक खूप शानमध्ये छोट्याशा 10 जागेवर बसतात आणि तुला सर्व राजकारण हाकतात. सर्वांना माहिती आहे, कारण की इथल्या कोणत्याही नगरसेवकाकडे स्वतःचा जनसंपर्क कार्यालय असं नाहीये. फक्त यांना प्रायव्हेट संपर्क कार्यालय ठेवायचं आहे. कारण की एक तर डॉक्टर आहेत, ते स्वतःच्या क्लिनिकमध्ये बसतात. एक पतपेढीचे संचालक आहेत म्हणून त्या पतपेढीमध्ये बसतात आणि त्यांच्याच समोर हे राजीव गांधी स्टेडियम आहे. इथे एकेकाळी मी इथं दाखवेल, भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकुल इथं लिहिलेलं आहे. इट्स अ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बोलतात त्याला, स्टेडियम बोलतात सर्वजण. आणि एकेकाळी हे जे ठिकाण होतं, म्हणजे इथं तुम्ही बोलता ते भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकुल आहे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. या ठिकाणी आमच्या सीबीडीकरांचं हक्काचं असं या ठिकाणी राजीव गांधी मैदान होतं. स्वर्गीय राजीव गांधी मैदान जे पंतप्रधान राहिलेले आहेत आपल्या भारताचे, तर त्यांच्या नावाचं हे मोठं मैदान होतं. सेंट्रल ग्राउंड ह्याला बोललं जायचं. सेक्टर 8, सेक्टर 3, सेक्टर 4, सेक्टर 2 इथून जे खेळाडू आहेत, जे क्रिकेट खेळतात, फुटबॉल खेळतात, कबड्डी, खो खो असे विविध खेळ खेळतात, क्रीडाचे प्रकार खेळतात क्रीडांचे, ते लोक इथे यायचे, इथं प्रॅक्टिस करायचे. इथे प्रत्येक क्रीडा संस्कृती जपली जायची. खूप चांगल्या स्पर्धा व्हायच्या या ठिकाणी. मात्र कुठून ह्यांच्या सोकॉल जे लोकनेते आहेत भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन, ते राष्ट्रवादीमध्ये होते. त्यांच्या डोक्यामध्ये इथले जे नगरसेवक होते, गुरके आहेत, त्या तत्कालीन साबू डॅनियल आणि डॉक्टर नाथ, ह्या तिघांनी मिळून एक संकल्पना आखली की इथं स्टेडियम उभारू आणि स्टेडियममधून पैसे कमवू. आता स्टेडियम उभारण्यापर्यंत ठीक आहे, स्टेडियम उभारलं, त्या लोकांनी सर्वांनी कोणीच विरोध केला नाही. प्रस्तावाला सुद्धा विरोध केला नाही. जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा गुरखेंचा तर समोरच होता, मैदानाच्या समोर ऑफिस, तिथे समोर राहायचे, तरी सुद्धा त्यांनी विरोध केला नाही. डॉक्टर नाथनी विरोध केला नाही. तत्कालीन नगरसेवक जे आता इथं हयात नाहीयेत, त्यांचं नाव घेऊ इच्छितो कारण की ते सक्रिय नगरसेवक होते त्या काळचे, साबू डॅनियल, त्यांनी सुद्धा ह्याला विरोध केला नाही. तिघे जणी एका पक्षामध्ये होते. ह्यांचं ऐकलं जायचं तरी सुद्धा ह्यांनी स्टेडियम बनवण्याला उभारण्याला विरोध केला नाही, कारण की ह्यांना त्याच्यातून अर्थाच्या मिळाला टक्केवारी मिळणार होती. मात्र कायमस्वरूपी पैसे मिळत राहावे यासाठीचा हा प्लॅन होता. आजच्या घडीला सीबीडी मधील कोणत्याच खेळाडूला या ठिकाणी किंवा कोणत्या टीमला या ठिकाणी, म्हणजे जे ग्राउंड मोफत होतं त्या मोफत ग्राउंडवर इथं स्टेडियम उभारलं नवी मुंबई महानगरपालिकेने. सो कॉल्ड लोकनेते गणेश नाईक यांच्या आदेशाने यांनी प्रस्ताव सुचवला. प्रस्तावाला यांनी सपोर्टही केला, विरोध केला नाही. तिन्ही नगरसेवक होते. मात्र आता तुम्ही आताही बघू शकता, इथे क्रिकेट टुर्नामेंट चालू आहे. बँक ऑफ इंडिया ॲक्सेंचर क्रिकेट टुर्नामेंट 2026. हे लोक बाहेरची आहेत आणि जर आता सीबीडी मधल्या कोणत्याही खेळाडूला किंवा क्रीडा स्पर्धा जर इथं भरवायच्या असतील तर कोणत्याही हे ग्राउंड त्यांना विकत पैसे द्यावे लागतात. पैसे भरून त्यांना घ्यावं लागतं. 20,000 रुपये, 30,000 रुपये इथं घ्यावे लागतात. आणि सर्वात मोठा म्हणजे याच्यामध्ये एक स्कॅम आहे की जिथे डॉक्टर नाथ आहे, त्याच्यानंतर गुरके आहेत, नरबागी आहे, हे लोकांच्या माणसांच्या नावे, विशेषतः गुरखेची माणसं आजूबाजूची जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या नावाने ऑलरेडी इथं बुकिंग झालेलं असतं. आणि जर कोणाला इथं बुकिंग घ्यायचं असेल तर त्या लोकांना त्यांना पैसे द्यावे लागतात. ही जी व्यथा जी वारकरी भवनची सुद्धा आहे, इथे गुरखे आणि नाथ यांच्या लोकांच्या नावाने प्री बुकिंग झालेलं असतं. मग त्यांचं प्री बुकिंग काढून जर कोणाला घ्यायचं असेल त्या डेटला तर त्यांना अधिकचे पैसे द्यावे लागतात आणि याच्यानंतर त्यांना हे मैदान भेटतं. म्हणजे बाहेरचे लोक बघा, आतापर्यंत बघा, सीबीडीतले लोक नाही, बाहेरची लोक येऊन इथे क्रिकेट मैदानात खेळतात. आणि आपली जे पोरं आहेत जे लोकांना इथे क्रिकेट खेळायचे, क्रीडा प्रकार खेळायचे, ते लोक आता मोबाईलवर बसलेले आहेत, घरी बसलेले आहेत. कारण की मैदान इथं हक्काचं मैदान जे होतं त्या ठिकाणी स्टेडियम बांधलं. या स्टेडियम रिपेअरिंगवर, मेंटेनन्सवर खर्च होत असतो. त्यातून गुरकेला आणि नाथला टक्केवारी मिळत असते. नरबागी यांचा इथं संबंध नाहीये, कारण की त्यांचा वॉर्ड पाठीमागे होता. त्याच्यामुळे त्यांना कमी लेखलं जातं, वंचित लेखलं जातं ह्या दोघांकडून. परंतु याच्यामुळे सर्वात जास्त मोठं अर्थार्जन आहे हे गुरके आणि नाथ करतात. त्याच्यामुळे जे काय की नागरिकांनी विचार करावा थोडासा. आणि इथून पुढे सीबीडीतील नागरिकांना जर त्याचं हक्काचं मैदान त्यांना परत पाहिजे असेल, हे स्टेडियम जे आहे आपल्या हक्काचं होतं सीबीडी वासियांच्या, ते पुन्हा परत पाहिजे असेल तर नक्की या नगरसेवकांना, ज्या लोकांनी क्रीडा संस्कृतीला तिलांजली देण्याचं काम केलं, क्रीडा संस्कृती नामशेष करण्याचा प्रयत्न केलेला आहे, करण्याच्या मार्गावर आहे, त्या अशा नगरसेवकांना, गुरखे आणि नाथला आणि नरबाग यांना त्यांच्यासोबत असणाऱ्या नक्कीच घरी बसवणार असं वाटतं. कारण की तुमच्या मुलांची क्रीडा संस्कृती संपवण्यामध्ये, क्रीडा प्रकार संपवण्यामध्ये, स्पोर्ट्स कल्चर संपवण्यामागे ह्या दोघांचा, विशेषतः डॉक्टर नाथ आणि गुरखे यांचा डायरेक्ट संबंध आहे. त्यांना कायमस्वरूपी पैसे पाहिजे होते, कायमस्वरूपी इथून पैसे कमवता आले पाहिजे. त्याच्यामुळे हे त्यांनी सर्व केलं, बनवलं, उभारता टक्केवारी घेतली. परंतु नंतर प्रत्येक वेळेला
प्रत्येक वेळेला ह्यांना टक्केवारी मिळते, यांना पैसे मिळतात, ह्यांच्या लोकांच्या नावाने इथे प्री बुकिंग झालेली असते आणि अशा प्रकारे बाहेरची लोक येऊन इथं क्रिकेट मैदानावर क्रिकेट खेळतात, टुर्नामेंट चालतात. परंतु शिवडी मधल्या जनतेला, शिवडी मधल्या मुलांना, खेळाडूंना या ठिकाणी पैसे देऊन इथं जे आहे इथं त्यांना क्रिकेट हे मैदान उपलब्ध होतं. जे मैदान सार्वजनिक होतं, जे मैदान मोफत मध्ये उपलब्ध होतं, आपले डेव्हलपमेंट चार्जेस मधून हे मैदान उभारण्यात आलं होतं. सिडकोने आपल्याकडून डेव्हलपमेंट चार्जेस घेतले होते. सिडकोच्या प्रत्येक जे इथं रहिवासी आहे, सिडकोची कॉलनी आहे पूर्ण, सिडकोला आपण डेव्हलपमेंट चार्जेस दिलेले आहेत. त्यांना आपलं सार्वजनिक मैदान दिलं होतं. त्या ठिकाणी गुरखे आणि नाथने, जे नगरसेवक आहे, माजी नगरसेवक, त्यांनी प्रस्ताव आणून, नायकांच्या हुकुमावरून प्रस्ताव आणून त्यांनी इथं याला विरोध केला नाही. इथं स्टेडियम उभारण्यात आलं आणि आता रिपेअरिंग आणि मेंटेनन्स नावाखाली सुद्धा हे लोक पैसे कमवतात. त्याच्यामुळे नागरिकांनी लक्षात ठेवावं, जर खरंच हे लोक एवढे पापी परिवार आहे, दोन्ही पण नाथ आणि गुरखे परिवार, की त्यांनी इथल्या शिवडीत मधील खेळाडूंची क्रीडा संस्कृती संपवण्याचं एक मोठं पाप या दोघांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी विचार करावा आणि आपला भविष्यातील पुढचा नगरसेवक निवडताना नक्की पूर्णतः विचार करून बटन दाबावेत आणि या लोकांना, अशा जे क्रीडा संस्कृती जे लोक संपवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांनी केलेले आहे, त्यांना कायमस्वरूपी घरी बसवावं. कॅमेरा पर्सन अथर्व सोबत मी सुदीप गोलप, पालिका प्रशासनासाठी CBD येथून.